आजोबांमुळे मला 18 वर्षानंतरनं बाळूमामांचं दर्शन झालं. तर चला आधी व्लॉग स्टार्ट करूया. माझ्या धानी-मणी पण नसताना ना, मला डायरेक्ट बाळूमामांनी त्यांच्या दर्शनासाठी बोलवलं. मग दर्शनाला जाता-जाता ना, मग आत्यांकडं जायचं ठरलं. तिथे मग दीदीची पण खूप दिवस भेट झाली नव्हती. मग आत्यांकडे गेलो. आत्यांसंगत, दीदीसंगत थोडा वेळ बोललो आणि मग तिथून डायरेक्ट निघालो. काही खाल्लं-पिल्लं वगैरे नाही आणि मग जाता-जाताना खूप ऊन लागत होतं म्हणून उसाचा रस घेतला. तो घेतला आणि मग गेलो. पहिल्यांदा ना, घुमट मंदिरमध्ये जाऊन दर्शन घेतलं. मला ना इतकं भारी वाटतं देवाला वगैरे जायला, पण जाणं कधी होतच नाही आणि त्याच्यात ना स्वतःहून बाळूमामांनी बोलवून घेतल्याचं ना असं मनातनं कुठं तर वाटत होतं. मग तिथे नाचण्याची आंबेल वगैरे घेतली आणि मग मेतक्यात गेलो. तिथे गेल्यानंतर ना इतकं मन शांत झालं होतं की काय विचारायला नको. मनात कोणताच विचार येत नव्हता. बाळूमामांना ना जगाचा मालक म्हणलं जातं आणि त्यांचं दर्शन मला आज झालं होतं. त्यामुळे मी खूप हॅप्पी होते खरं तर. आणि ना सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, मी बाळूमामांकडे काहीतरी मागितलं होतं आणि त्यांनी त्याच्यासाठी मला आशीर्वाद पण दिला होता, कारण की माझा कॉईन उभा राहिला होता. तर असा होता माझा दिवस. बाय.